सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका युवकाने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यावरून तणाव निर्माण झाला होता। दरम्यान याबाबत मुंडे समर्थकांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर आज सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने पाथर्डी बंदची हाक देण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले। गेल्या 2 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजप प्रणित एनडीए आघाडीचा यंदा 300च्या आतच आटोपल्याने त्यांच्याकडे काठाचे बहुमत आहे। मात्र संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार आणि तेलुगू देसम पार्टीचे चंद्रबाबू नायडू यांनी साथ दिल्यानंतर एनडीए सरकार सत्तेत येणार असल्याचा मार्ग सुकर झालाय। दिल्लीत 8 किंवा 9 जूनला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात। याच वेळी काही केंद्रीय मंत्र्यांनीही शपथ दिली जाईल। त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार, योगेंद्र पवार देखील आहेत। खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्याबद्दल त्यांचा आज भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आलाय। यावेळी आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये आपले नवीन जनसंपर्क कार्यालय उभारले आहे। या कार्यालयाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी मंदिर येथे शिवकालीन प्रदर्शन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे व सहकार्यांनी वापरले गेलेले शस्त्र सर्व लोकांसाठी दर्शविण्यात आले। युवा पिढीला इतिहासकालीन शस्त्राची माहिती व्हावी, तसेच शिवकालीन युगामध्ये कशा प्रकारे हे शस्त्र वापरली गेली याबाबत इथे तंतोतंत माहिती देण्यात आली। तसेच शिवभक्तांचा या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे। येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेले शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। मनसेचे या निवडणुकीसाठी अभिजित पानसे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून रिंगणात उतरले होते। मात्र भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेत भाजपला निवडणुकीसाठी सशक्त पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे। मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे। कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्यामागे राज ठाकरे यांची दूरगामी राजकीय गणित असल्याचा दावा नितीन सरदेसाई यांनी केलाय। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। अकोला खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। या अपघातात दुचाकी स्वार 2 जण जागीच मरण पावलेत। आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली। अकोला खामगाव या नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा पडल्यात, त्यामुळे ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीचं चाक या भेगामध्ये गेलं आणि अडकलं। त्यानंतर मोटरसायकल स्लिप होऊन ट्रकवर आदळली। या अपघातात एकाचा ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने मृत्यू झालाय, तर दुसऱ्या व्यक्तीला देखील अपघातात जीव गमवावा लागलाय। पंढरपूर शहर व तालुक्याला काल रात्री मेघगर्जनेसह दमदार पावसाने चांगले झोडपले। सायंकाळी 7च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने परिसराला जोरदार झोडपून काढल्याने ठिकठिकाणी पाणीच पाणी साचल्याचं दिसून आले, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे।
सकाळपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पुणे, सोलापूर, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे। सोलापूर आणि पंढरपूरमधील पावसामुळे शेतात पाणी साचलंय। पंढरपूरमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साठल्याने उपनगरांमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते। आता परिस्थिती पूर्ववत होते, पण पावसाचा अंदाज आहे। प्राथमिक चौकशीचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने अनुकूल पाठविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक वर्ग 1 सहकारी संस्था वाशिमचे दिग्विजय राठोड यांनी 9 लाख रुपये लाचेची मागणी केली होती। त्यातील उर्वरित 6 लाख रुपये लाच स्वीकारताना अकोला एसीबी पथकाने 6 जून रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास तिरुपती सिटी वाशिम येथे रंगेहात पकडले। लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपाला चांगलाच धडा शिकवलाय। धर्माचा श्रद्धेचा मुद्दा चालला नाही, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बरोबर घेणं सामान्यांना रुचलं नाही। त्यातही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा निकाल धक्कादायक होता। या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक निकालाबाबत पुणेकरांच्या भावना जाणून घेतल्या। निकालानंतर तर कुठे काय चुकले हे पाहणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करत आहेत, तर काहींनी भाजप पुन्हा सत्तेत आलं हेच समाधानकारक आहे अशी भावना व्यक्त केली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।